पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उद्धव ठाकरे उभाटा गटासोबत होतो। त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष त्यामधले घटक पक्ष असणारा त्या पक्षाच्या सोबत देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची उडी घेतली होती। परंतु उरणमध्ये जो उमेदवार होता प्रीतम म्हात्रे यांचा आम्ही उरणमध्ये त्या ठिकाणी विधानसभेला काम केलं होतं। परंतु त्या ठिकाणी आमची त्याच्यानंतर महानगरपालिकेची जशी निवडणूक लागली त्या संदर्भात जेव्हा आम्ही चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे जे नेते होते त्या नेत्यांसोबत जेव्हा आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा, त्यांनी आम्हाला आश्वासनावर आश्वासन देत सुटले की उद्या बोलवतो, परवा बोलवतो, उद्या चर्चा करूया, परवा चर्चा करूया। निवडणूक जवळजवळ जशी येत चालली होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, चर्चा देखील करण्याचा प्रयत्न केला नाही। आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण शेवटी पर्याय नव्हता आमच्याकडे। तर पर्याय निवडणुकीच्या समोर जात असताना महानगरपालिकेच्या तर आपल्या समोर जो पर्याय कुठला आहे म्हणून आम्ही महायुतीचा विचार केला। महायुतीचा विचार करत असताना त्या ठिकाणी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूरसाहेब यांच्याशी चर्चा केली, आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुमचा पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीला जर भेटत असेल तर आपलं निश्चितपणे स्वागत आहे। त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्णपणे आमचे पत्र दिल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला मी 3 तारखेला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे पाठिंब्याचा। त्यांनी आमचा पूर्णपणे पाठिंबा स्वीकारलेला आहे। निश्चितपणे या पनवेल महानगरपालिकेमध्ये 78चे 78 उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रयत्न 78चे 78 उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत। आमचं सहकार्य निस्तार राहणार नाही आहे। तर भारतीय जनता पार्टीचे जे काही समोर जे काही प्रश्न आहेत आमच्या कार्यकर्त्यांचे ते प्रश्न देखील आम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सत्ता 100% जर भारतीय जनता पार्टीचीच त्या ठिकाणी येणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे माझ्या मनामध्ये। कारण आम्ही शेवटी यातला स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळं एक मत त्या ठिकाणी महायुतीला देखील महत्त्वाचं आहे। आम्ही कालच त्या ठिकाणी आमचे पनवेल विधानसभेचे अध्यक्ष निलेश कांबळे, पनवेल शहराचे अध्यक्ष आमचे प्रशांत कांबळे, पनवेल शहराचे उपाध्यक्ष भारत दाताड असतील, त्या ठिकाणी पनवेल शहराचे संघटक समाधान कांबळे असतील, यांनी त्या ठिकाणी वार्ड क्रमांक 14 मध्ये इक्बाल शेख काजी यांना देखील पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही 18 मध्ये देखील पाठिंबा दिलेला आहे। आम्ही 20 मध्ये देखील पाठिंबा दिला आहे। आज मनोज उडवळ आणि प्रकाश बिलेदार यांना देखील आम्ही वार्ड क्रमांक 17 मध्ये देखील पाठिंबा दिलेला आहे। निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी महाविकास आघाडी पूर्णपणे दावा करते की त्या ठिकाणी आमचीच त्या ठिकाणी सत्ता येणार आहे। परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद आमदार प्रशांत ठाकूर आणि लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे असल्या कारणाने कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद त्यांच्याकडेच आहे। आणि त्या अनुषंगाने जे आज या ठिकाणी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा महाविकास आघाडी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रचारामध्ये एक दिबा पाटलांचं नाव उठून धरते। परंतु त्या ठिकाणी मला विश्वास आहे की सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। या सत्तेच्या जोरावरती ज्याची सत्ता आहे तोच हे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव जिथपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तिथपर्यंत लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब हे निश्चितपणे त्यांचं नाव दिल्याशिवाय दिबा पाटील साहेबांना आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच नाव त्या ठिकाणी लागणार आहे। याच्यामध्ये तीड मात्र तिथल्या जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे, हे मला विश्वास आहे। या ठिकाणी परत एकदा सांगतो की निवल महानगरपालिकेपुरतेच आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही, तर आम्हाला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी शब्द देखील दिलेला आहे की आपल्याला जिल्हा परिषदच्या निवडणुकीला देखील तुम्हाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला आम्ही पूर्णपणे आमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील सहभागी तुम्हाला ठेवणार आहोत। मला विश्वास आहे परत एकदा की मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की येत्या 15 जानेवारीला आपण भरघोस मतांनी आणि 78च्या 78 उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे। मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठकांचा झपाटा लावलेला आहे। 18, 19, 20 आणि 17 मध्ये मी पूर्णपणे ताकदीशीर उतरणार आहे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून आणि कार्यकर्त्यांना देखील आवाहन करणार आहे की आपण आपल्या विभागात जे आपल्याला जे सहकार्य महायुतीसाठी करण्यात येणार आहे ते आपण निश्चितपणे करावं, एवढं विश्वास या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे।